आरबीआयने केली पीआरबीची स्थापना। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरबीआयने पीआरबीची स्थापना केली आहे, ती संस्था नेमकी काय आहे, ती कोणाच्या जागी उभी करण्यात आली, तिचे अध्यक्ष कोण आहे, तिचे प्रमुख कार्य कोणते, या संदर्भातील सर्व माहिती बघणार आहोत। भारतातील विकसित होत असलेल्या डिजिटल पेमेंट इकोसिस्टीमचे नियमन आणि देखरेख करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आपल्या आरबीआयने पेमेंट रेग्युलेटरी बोर्डची स्थापना केली आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेला पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या BPSS म्हणजेच बोर्ड फॉर रेग्युलेशन अँड सुपरविजन ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम या संस्थेच्या जागी स्थापन करण्यात आला आहे। भारतातील डिजिटल पेमेंट प्रणालींना अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि कार्यक्षम बनविण्यासाठी वाढत्या डिजिटल व्यवहारांवर अधिक केंद्रित आणि प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी देशांतर्गत तसेच सीमापार म्हणजेच भारतात आणि भारताबाहेर पेमेंट्समध्ये विश्वसनीयता म्हणजेच ट्रान्सपरन्सी, बिलीफ आणि स्थिरता राखण्यासाठी पेमेंट रेग्युलेटरी बोर्डची स्थापना करण्यात आली आहे। पेमेंट रेग्युलेटरी बोर्डला भुगतान आणि निपटान प्रणाली अधिनियम 2007 म्हणजेच पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम ॲक्ट 2007 अंतर्गत अधिकार प्रदान करण्यात आले आहेत। पीआरबी ही आता DPSS म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीमद्वारा समर्थित एक स्वतंत्र म्हणजेच इंडिपेंडंट संस्था आहे। पीआरबीची तिची ही इंडिपेंडंट रचना तिला अधिक स्वायत्त आणि सशक्त नियामक यंत्रणा म्हणजेच ऑटोनॉमस अँड स्ट्रॉंग रेग्युलेटरी मेकॅनिझम निर्माण करते। पेमेंट रेग्युलेटरी बोर्डची एकूण सदस्य संख्या 6 आहे। भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर हे पेमेंट रेग्युलेटरी बोर्डचे अध्यक्ष असतील। भारतीय रिझर्व्ह बँकेचे वर्तमान गव्हर्नर संजय मल्होत्रा हे पेमेंट रेग्युलेटरी बोर्डचे सध्याचे अध्यक्ष असतील। सर्व प्रकारच्या पेमेंट प्रणालींचे रेग्युलेशन अँड सुपरविजन करण्याची जबाबदारी पेमेंट रेग्युलेटरी बोर्डला देण्यात आली आहे। यात इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स म्हणजे UPI, NEFT, RTGS, IMPS कार्ड नेटवर्क्स हे आहेत। त्याचबरोबर गैर इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स म्हणजेच चेक समाशोधन प्रणाली म्हणजेच चेक क्लिअरिंग सिस्टीम, घरेलू तसेच सीमापार व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे म्हणजेच भारतातील आणि भारताबाहेर जे व्यवहार होत आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक आणि खाजगी पेमेंट प्लॅटफॉर्मवर देखरेख ठेवणे। तर सार्वजनिक आणि खाजगी पेमेंट प्लॅटफॉर्म म्हणजे काय ते बघू। भीम ॲप हे एक सार्वजनिक प्लॅटफॉर्म आहे किंवा पोस्टलवरती जे तुम्ही ऑनलाईन पेमेंट करतात, गव्हर्नमेंटला पेमेंट करतात, ठीक आहे, तर वेगवेगळ्या एक्झाम असतात त्याच्यावरती तुम्ही जो पेमेंट गेटवे वापरतात हे मोडतात तुमच्या सार्वजनिक प्लॅटफॉर्मवरती। आणि खाजगी पेमेंट प्लॅटफॉर्म जे आहेत तुमचे फोनपे झाले, गुगल पे झालं, एअरटेल पेमेंट गेटवे वगैरे झालं, जिओ पेमेंट गेटवे वगैरे झालं, हे येतात तुमचे खाजगी पेमेंट प्लॅटफॉर्म। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड का स्थापन करण्यात आली, तिचे अध्यक्ष कोण असतात, तिचे प्रमुख कार्य कोणते या संदर्भातील माहिती बघितली। चला तर सरळ सेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, बँकिंग, MPSC, UPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न बघूया। भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतातील डिजिटल पेमेंट प्रणालीचे विनियमन आणि देखरेख करण्यासाठी स्थापन केलेला पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड हा कोणत्या संस्थेच्या जागी स्थापन करण्यात आला आहे? पर्याय 1 NPCI, पर्याय दुसरा BPSS, पर्याय तिसरा SEBI म्हणजे सेबी आणि पर्याय चौथा PFRDA। तुमचे उत्तर कमेंट करा। योग्य उत्तरासाठी आणि अशाच चालू घडामोडी टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।